सकाळचे 6:30 झाले आणि टेम्परेचर बघा किती 33 आहे. मी रोज संडेला इकडे येतो ऑमलेट पराठा आणि चहा प्यायला. रोज संडे सकाळी येणार 6-6:30 वाजता आणि इथे चहा पिणार, ऑमलेट पराठा खाणार गाडीमध्येच आणि मग तिथून जाणार, तो राऊंड मारणार आणि मग घरी जाणार. तर हे रसल केमामधलं कॅफेटेरिया आहे. तसं तर खूप सारे कॅफेटेरिया आहे, पण या कॅफेटेरियाचा मला चहा आणि ऑमलेट पराठा खूप आवडते आणि मी गाडीमध्ये बसूनच ऑर्डर देणार. आता तो मुलगा येणार आणि ऑर्डर घेऊन जाणार. मला गाडीतून उतरायची गरज नाही आहे आणि आतमध्ये यायची गरज नाही आहे. आता तो मुलगा येणार आणि मला ऑर्डर घेणार माझं. एक ऑमलेट पराठा और एक चाय, स्पायसी देना ऑमलेट पराठा. बघितलं, त्यांनी आता माझं ऑर्डर घेतलं आहे. एक 10 मिनटं लागेल ऑर्डर घ्यायला. गाडीमध्ये का बसलो आहे कारण बाहेर खूप गरमी आहे. नॉर्मली इकडचं UAEचं कल्चरच असं आहे की कॅफेटेरियाच्या बाहेर गाडीमध्ये बसूनच तुम्ही ऑर्डर देऊ शकता. छोटं मोठं नाही, मोठंही ऑर्डर देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघू शकता बाजूला पण गाडी उभी आहे, तेच ऑर्डर दिले आहे गाडीमध्ये बसून आणि ते लोक ऑर्डरची वाट बघत आहे. आता इकडे पण रस्ता आहे गाडी पार्क करण्यासाठी, पण अजून कोण आलेलं नाही आहे. छोटे मोठे कॅफेटेरिया अजून ओपन आहे. हे दिसतं येल्लोमध्ये, ते पण एक कॅफेटेरिया आहे, ते ओपन आहे, पण तिकडे कोणी एवढं जात नाही. इकडे हे तर डिनर हाऊस आहे, थायलंडचं फूड आहे, थाई स्पेशल फूड आहे. गाडी वाट बघते बघा, गाडी पार्किंगसाठी वाट बघत आहे. आपली ऑर्डर आली आहे. एक चहा आहे, चहा आणि हे ऑमलेट पराठा. तर आता मी खाऊन घेणार आहे आणि नंतरला मग दुसरीकडे जाणार आहे.
ओल्ड बाजार मार्केट आहे. इकडे तुम्हाला फर्निचर, कपडे, घरातलं जे काही आयटम वगैरे बाजारमध्ये कसं मिळते ते सगळं इथे मिळणार. आणि खूप जुनं मार्केट आहे रसलखेमामधलं, म्हणून सगळं असं ओल्ड टाईप आहे, इंडियन टाईप सारखं आहे. आपण इथे गाडी थांबूया आणि जरा बीचवरती जाऊन येऊया, बीच बघून येऊया कसं आहे. जरा पुढे थांबूया गाडी. रसलखेमाचं बीचचं नाव काय मला माहिती नाही, पण मी सेकंड टाइम आलो आहे. जाऊन बघूया. मी सेकंड टाइम या बीचवरती होत आहे. फर्स्ट टाइम जेव्हा आलो होतो ना, पाणी लई आतमध्ये होतं. आज बघा पाणी किती आहे, कुठपर्यंत आलं आहे. मी एक संडे आधी आलो होतो, तेव्हा पाणी एकदम आतमध्ये होतं, एकदम आतमध्ये. आणि आज पाणी बघा कुठे, बापरे. त्या टायमाला मी व्हिडिओ काढला नाही, पण मी विचार केला नेक्स्ट टाईम काढूया. आणि आज पाणी खूप पुढे आहे, म्हणजे एकदम भरलं आहे. या दगडांना बघून खूप आठवण आली. रॉक्स बोलतात त्याच्यात, रॉक्स काय. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझं कॉलेज होतं सात बंगलामध्ये, वर्सोवामध्ये. आणि माझा कॉलेज समोरच समुद्र होता. कधी कॉलेजमधून अगर कॉलेजमध्ये लेट जायचं तर गेट वगैरे सगळं बंद व्हायचं, तर परत जायला नाही मिळायचं परत घरी. मग काय करायचं, कधी बंक मारलो या कधी क्लासेस मिस झाले तर आम्ही रॉक्सवरती बसायचे. तर तिकडे रॉक्स खूप होते, काळा कलरचं असं होतं, आणि इकडे जरा कलर वेगळं आहे. पण या रॉक्सला बघून मला त्या दिवसाची आठवण झाली, मी जेव्हा डिग्री कॉलेजमध्ये होतो तेव्हा. आणि तिकडे बसून असे रॉक्स होते, असे मसच होते, आणि समुद्राचा आवाज ऐकत बसायचे आम्ही. ते पण सकाळची वेळ होती, 6-6:30. आता पण 6-6:30 वाजले, डिग्री कॉलेजमध्ये असताना. जर टिफिन आणला असेल तर टिफिन खात बसायचे आम्ही रॉक्सवरती. हा आवाज म्हणजे किती वर्ष आम्ही ऐकत होतो. म्हणजे नंतर बोर व्हायला लागला की काय शांत एवढं, आणि समुद्र एकदम शांत.
पण त्याची आज आठवण झाली मला. आपली गाडी इकडे उभी आहे. दिसली? वॉकिंगसाठी पण चांगलं आहे, चांगला मोठा रस्ता आहे. हेच मला आज व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं, कारण का मी लास्ट संडेला मी जेव्हा आलो होतो तेव्हा मी विचार केला की नंतरला नेक्स्ट टाईम कधी येईल तर मी व्हिडिओ बनवणार. कारण का हे रॉक्सला बघून मला माझे आठवण आली मला माझा कॉलेजचे दिवस. तेच रॉक्स आणि समुद्राचा आवाज मला आठवण आली त्या दिवसाच्या.